टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। वाशिम जिल्ह्यात मागील 7 ते 8 दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातले। सतत पडणाऱ्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाले। कधी मूग पीक असो या भुईमूग पीक असो या पिकाचं नुकसान झालं। त्यासोबतच 8-10 दिवसापूर्वी जे हळद काढून शेतकऱ्यांनी शेतामध्ये वाळू घातली होती, आता त्या शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झाल्याचं आपल्याला दिसून येते। मी सध्या या काटा गावातील शेतकऱ्याच्या शेतशिवारात आहे। माझ्यासोबत जे शेतकरी आहेत सूरज निंबलवार यांनी 8 ते 10 दिवसाआधी हळद पीक काढलं होतं आणि त्या हळद पिकाला वाळू घातलं होतं। मात्र सतत येणाऱ्या अवकाळी पावसामुळे याचं अतोनात नुकसान झालं आहे, कारण की यांना ऊन भेटलं नाही। त्याच्यामुळे या हळदीला जो उन्हाचा पारा पाहिजे तो भेटला नसल्यामुळे त्याला बुरशी चढली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार याचं नुकसान सहन करावं लागत आहे। तसेच हे सतत असलेलं ढगाळ वातावरण याला परिणाम दिसून येत आहे। त्यामुळे या काटा गावातील या सूरज निंबलवार या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। आपल्यासोबत हा शेतकरी आहे। नेमकंच किती दिवस झाली ही हळद काढली सूरज, आणि नेमकंच काय झालं होतं? 8 ते 10 दिवस झाले हळद शिजवून, तेव्हापासून हळद झाकेलच आहे आणि सातत्याने ढगाळ वातावरण, पाऊस चालू आहे, हवा, त्याच्यामुळे झाकून ठेवायचं काम पडत आहे। त्याच्यामुळे खालून पूर्ण हळद बुरशी आलेली आहे आणि ती जागेवरच सडत आहे। चांगला माल हा डॅमेज झालेला आहे, त्याच्यामुळे खूप नुकसान आहे सध्या। किती एकरातली ही हळद होती तुझी? 2 एकरातली होती। तर किती दिवस झाले होते काढून ठेवली होती तू? ते 8 ते 10 दिवस झाले काढून आणि शिजून, 15 दिवस झाले काढून आणि 10 दिवस झाले शिजून, तेव्हापासून ती झाकेलच आहे। कधी थोडी उघडली तर उघडली आणि लगेच झाकायचं काम पडत आहे। ढगाळ वातावरण, पाऊस, हवा त्याच्यामुळे ती पूर्ण बुरशी आणि खालून सडत आहे हळद। यामुळे तुमची काय मागणी आहे? तर काहीतरी नुकसान भरपाई द्यावं सरकारने, कारण की याला काही विमा काही आत्तापर्यंत काय हळदीला भेटलाच नाही। सुरुवातीपासून नुकसान आहे, पण हे खूप नुकसान आहे। आता अवकाळी पाऊस आहे, त्याच्यामुळे हळद वाळत नाही आणि जागेवरच डॅमेज होत आहे माल। 50% नुकसान आहे याच्यात, जागेवर आपल्या आहे। काट्यातले शेतकरी सूरज निंबलवार यांचं हळदीचं जे 2 एकरमध्ये हळद होती ती बुरशी चढली आहे, त्याच्यामुळे या पूर्ण नष्ट होणार आहे हळद। त्यामुळे या शेतकऱ्याला या हळदीतून कोणतंही उत्पन्न मिळणार नाही, त्याचं अतोनात नुकसान झालं आहे। त्यामुळे सरकारने याचं पंचनामे करून यांना आर्थिक मदत करण्याची मागणी शेतकऱ्याच्या वतीनं होत आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।